हा केक बनवायला खूप सोपा आहे आणि प्रत्येक घासात आंब्याचा अप्रतिम स्वाद अनुभवायला मिळतो. चला तर मग सुरुवात करूया हा खास मँगो केक. हे बघा, मी इथे 1 वाटी रवा घेतलाय. आता अजून एक अर्धी वाटी रवा घेते, तर झालं 1.5 वाटी रवा. आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते. मिक्सरमध्ये ग्राइंड करून झालंय. आता मी ह्यात 1 वाटी दही घालते आणि चांगलं मिक्स करून घेते. हे बघा, दही आणि रवा चांगला मिक्स झाला आहे. आता यात मी मँगोचा पल्प घालते. हे पण चांगलं मिक्स करून घेते. हे बघा, मिक्स करून झालंय चांगलं. आता मी यात 1 वाटी तेल घालते आणि हे मी चांगलंपणे मिक्स करून घेते. मिक्स करून झालं चांगलं, तर मी थोडंसं मीठ घालते. थोडंसं दूध घातलंय आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, आणि व्हॅनिला एसेन्स घालायचे 8 ते 10 ड्रॉप. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनिटं असेच ठेवायचं. आता तोपर्यंत मी ते तेल लावते एका डब्याला. चारी बाजू चांगलं साईडला पण तेल लावायचं. हे बघा, 10 मिनिटं झाले. आता मी यात इनो घालते, इनो फ्रूट सॉल्ट, आणि त्यावरती थोडंसं दूध घालते आणि मिक्स करते. जेव्हा इनो घालाल ना, लगेच मिक्स करायचं. हे बघा, आता मी वरून घालते टुटी फ्रुटी. डब्यावर पण मी टुटी फ्रुटी घालते. हा बॅटर चांगला मिक्स करते आणि बॅटर त्या डब्यावर घालते. हे असं डॅब 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 करायचं आणि वरून टुटी फ्रुटी घालायची डेकोरेटिव्ह म्हणून. आणि आता हे कुकरवर ठेवते. इथे मी आहे ना, हे कुकर स्लो फ्लेमवरती आधीच 10 मिनिटं मी असं ठेवलं होतं. आता हे तापले चांगलं, तर त्यावरती मी हे बॅटर ठेवते आणि झाकून ठेवते 45 मिनिट्सपर्यंत. तर बघा, 45 मिनिट्समध्ये केक रेडी झालाय. मस्त झालाय, मस्त वास येतोय, मस्त फुगलाय. असंच छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा ही रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला.